आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घराघरात एक वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला येतं, अरे किती टीव्ही पाहशील, त्या मालिकांचा तुझ्यावरती परिणाम होईल. पण असं नाहीये. टेलिव्हिजनचा, मालिकांचा, सिनेमांचा आपल्या आयुष्यावरती चांगला परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्याने मी खोटं नाही बोलत आहे. खारघर सेक्टर 20 मध्ये राहणाऱ्या सुधाताईंची गोष्ट जर अशी आहे. पूर्वी त्या कर्नाटकात राहायच्या, त्यांना मराठी अजिबात येत नव्हतं. पण नंतर त्या महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी झी मराठी पाहायला सुरुवात केली आणि झी मराठीवरच्या मालिकांमधनं त्या मराठी हळूहळू शिकत गेल्या आणि आज त्या उत्कृष्ट मराठी बोलतात. चला त्यांच्याकडे जाऊयात, त्यांची काय गोष्ट आहे ती ऐकून घेऊयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला, आजच्या आपल्या भागात आपण आहोत खारघर, नवी मुंबई, सेक्टर 20 मध्ये आणि आपल्यासोबत आहेत सुधाताई. त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि मग रेसिपीजकडे वळूयात. नमस्कार सुधाताई, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. ठीक आहात? हो. धडपण आले का तुम्हाला? नाही 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 खरं सांगा. खरंच खरंच नाही आले एकदम ना? मजेत आहे. अरे क्या बात आहे. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव पूर्ण सुधा टी कांबळे. सुधा टी कांबळे. टी म्हणजे? माझ्या मिस्टरचं नाव तातोबा आहे. तातोबा आहे. हा, बर मग ठीक आहे. टी. बर म्हणून टी म्हणालात होय. हो. बर काय करतात तुमचे मिस्टर? त्याने इंजिनिअरिंग. बर इथेच आहेत मुंबई? नाही नाही, आउट ऑफ स्टेशन आहे. आउट ऑफ मुंबई. हा. बर कुठे असतात? ते मस्कट मध्ये असते. मस्कत मध्ये असतात. हो. अरे वा, किती दिवस झाले तिकडे जाऊन? आता 7 वर्ष झाले. बर हो. तुम्ही जाता की नाही कधी मस्कतला? हो, खूप वेळ जाते. खूप वेळा? हो. क्या बात आहे. बर त्यांच्याशिवाय अजून घरी कोण कोण असतं? माझ्या घरी 2 मुलं आहे. बर. आता मोठा मुलगा जॉब करतो. बर. छोटा आता जस्ट रिसेंटली US ला गेला. US ला गेलाय. कसं काय? त्याला इंजिनियर झाल्यानंतर MS करायचं होतं. बर मग तो म्हणा की मी जाते MS करायला. मग लकीली त्याचं आलंय सिलेक्शन. बर मग न्यू जर्सीला गेलं. न्यू जर्सीला गेलाय MS करायला. मला सांगा, तुम्ही बेळगावचे आहेत का? हो हो, मी बेळगावचे. प्रॉपर बेळगावचे आहे. मी ओळखतो बरोबर. नाही कारण तुमच्या बोलण्यावरून मला जाणवलं हो, हो. बेळगाव. बेळगावला कुठे? बेळगाव मॅम प्रॉपर बेळगावच आहे. प्रॉपर बेळगाव. हो. बर आणि मग तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही इकडे आलात का? हो हो, लग्न झाल्यानंतर. बर मग मिस्टर कुठले तुमचे? माझा मिस्टर चंदगड तालुक माणगावचं आहे. माणगाव. माणगाव. बर म्हणजे कोकणातलं माणगाव. कोकणातलं माणगाव. अच्छा. पण मग हे जुळलं कसं काय? जुळलं म्हणजे असंच आमचं ओळखीचं सर वगैरे मिलिटरी स्कूलमध्ये भाऊ होता. बर त्यांचं सर वगैरे येत होते आमच्या घरी. बर मग ह्यांचे जिजाजी तिथे कामाला होते. अच्छा. मग त्यांनी सांगितलं की एक मुलगा आहे, चांगला आहे. मग एक मुलगी आम्ही शोधतो. बर. ते सगळं सरनी माझं नाव सांगितलं. अच्छा. मग ते तसं जुळलं. मग तसं जोड. वा वा वा, क्या बात आहे. आणि मग तुम्ही म्हणजे बेळगाव मधनं डायरेक्ट मुंबईत झालात का आधी कुठे राहिलात? नाही नाही, डायरेक्ट बॉम्बेलाच आले. डायरेक्ट मुंबई. हो. तेव्हापासून मुंबईत राहिला? हो हो हो. वा वा. कुठे राहायला आवडतं जास्त, तिकडे माहेरी का इकडे? नाही, आता बॉम्बेच आवडतं. आता मुंबईच हो, आवडतं ना? बॉम्बेच. असं खूपदा होतं कारण मुंबईत आल्यानंतर मुंबईच खूप आवडायला हो. लागते. पण ठीक आहे. मग आता काय तुमचं एकंदरीत ठरलेलं आहे, पुढे काय करायचं? पुढे काय नाही, आता काय करायचं, घर सांभाळायचं, असं काय काय नवीन डिश करून तुमचा सहयोग असला तर क्या बात सगळ्यांना आहे. दाखवू. आता छान छान. पण तुमच्या अजून काय काय आवडी आहेत? माझा तसा स्पोर्ट्समध्ये खूप आवड आहे. बॅडमिंटन खेळते वा. आणि खो खो खेळते, स्विमिंग, डच बॉल, सगळे. तुम्ही खेळता अजून हे खेळ? हो हो हो. कारण मला ते आवडते आणि थोडं स्वयंपाकचं खूप आवडी आहे. बरोबर. आणि मेन म्हणजे दुसऱ्यांना खाऊ घालायचं. खाऊ घालायची जास्त आवड आहे. खूप पण मग आवड. घरी जो तुमचा स्वयंपाक होतो तो काय असतो? व्हेज, नॉनव्हेज, नेमकं काय असतं? नेमकं दोन्ही असते. बर. तर आता थोडं कमी नॉनव्हेज झालंय. बर. मिस्टर पण राय, कोणी नाही. मग हा मुलगा पण मोठा सकाळी गेला तर संध्याकाळी येतो. बरोबर. तर आता थोडंसं शक्यतो कमी झालंय नॉनव्हेज. अच्छा. आज जे आमच्यासाठी करणार आहात व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? व्हेज आहे. व्हेज आहे. हा. क्या बात आहे. खूप छान. अजून तुम्हाला मला वाटतं गप्पा मारायला खूप आवडतं वाटतं? खूप आवडते. खूप आवडतं ना? खूप आवडते. वा वा. मैत्रिणी खूप असतील तुम्हाला? खूप आहे, भरपूर आहे मैत्रिणी. बर. तुम्ही जेव्हा नवीन नवीन मुंबईत आलात लग्न झाल्यावर, तेव्हा मग तुमचं आता तर बुटीक होतं म्हणालात, पण तेव्हा आल्या तुम्हाला असं नाही वाटलं की आपण पण नोकरी करावी? हो,
वाटत होतं मला नोकरी करायचं. खरं त्यावेळी माझा मोठा मुलगा छोटा होता 5 महिन्याचा. अच्छा. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मला एवढं मराठी येत नाही होतं. बर. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला मराठी येत नाही होतं. येत नव्हतं. माझ्या मिस्टरला पण कन्नड येत नव्हतं. अरे बापरे, मग तुमचा संवाद कसा व्हायचा? नाही, कारण त्यांना कन्नड येत नव्हतं, तुम्हाला मराठी येत नव्हतं. मग शिकले ना मी मराठी सिरियल बघून बघून. त्यावेळी अशोक सराफचे पिक्चर येत होते ना, बघून मग शिकले. बरोबर, त्यांचा एक असा सिनेमा आहे त्याच्यामध्ये अशा भाषेवरती गंमत आहे. मग डेली हा छोट्या मुलग्याला घेऊन बसणार आणि टीव्ही बघत होते. मग त्याच्यामुळे ते शिकले की आत या बसा, मग कसं बोलायचं. अच्छा. थोडं थोडं त्याच्यातून इम्प्रुव्हमेंट झालंय. नाही, पण ह्याचं जास्तीत जास्त श्रेय तुम्ही मालिकांना देता, म्हणजे सिरियल पाहून तुम्हाला फायदा झाला? हो, भरपूर फायदा झाला. मला खरंच सांगते. आणि मला जेव्हा नवीन आले तेव्हा कोणी मैत्रिणी पण नाही होतं. कारण माझा भाऊचा एक फ्रेंड होता संजय म्हणून, तो युपीचा होता. मग त्यांनी मला सांगितलं की दीदी आप ना टीव्ही देखो तभी सीखेंगे. मग जेव्हा इथं नागोठाण्याला आले तेव्हा मग मराठी सिरियल पिक्चर बघायला, म्हणजे मला शिकायचं होतं म्हणून मग मी मराठी सिरियल पाहायला सुरू केलं. आणि त्याचा तुम्हाला फायदाही झाला? फायदा पण झाला. तेव्हापासून थोडं ओळख पण झाले ते सिनेमाचे हिरो वगैरे, अशोक सराफचं वगैरे, सचिनचं वगैरे. तेव्हा मग थोडंसं आवड झाले. मग आता तुमचा मराठीतला आवडता हिरो कोण आहे? तुम्हीच आहे. माझा सिनेमा आता लवकरच येणार आहे. म्हणजे तुम्ही मला सासूबाईमध्ये होता ना, तर मीराचे मिस्टर, मला तेव्हापासून आवडत होते. माझ्या घरी सगळं म्हणा काय हे बघतीस, काय हे बघ. मी म्हटलं नाही, मला ते आवडते, मी बघते. वा वा, क्या बात आहे. आम्हाला हे ऐकून खूप बरं वाटलं की झी मराठीवरच्या मालिका पाहून पाहून यांना मराठी सुधारायला मदत झाली. खरंच मी हे ग्रेट मानते की मराठी सिरियल मुळे आणि ह्याच्यामुळेच मी असा फायदा तुम्ही करून घेतला. तो आपल्या घेण्यावरही आहे, आपण त्यातनं काय घेतो हेही महत्वाचं असतं, हो की नाही? बरं, हे झालं तुमच्या स्वतःविषयी तुम्ही शिकलात. पण जेव्हा तुमच्या आणि तुमच्या मिस्टरांमध्ये एक संवाद व्हायचा, मग तो सुरुवातीला लग्न झाल्या कसा असायचा? काय नाही, आम्ही शॉर्ट मध्येच बोलत होतो. म्हणजे कसं आता? मग त्यांनी बोलणार इकडे ये, मग मी गपचूप जाऊन थांबत होते. मग मला का मराठी येत नव्हतं. पाण्याचा ग्लास घेऊन पाणी. वा वा वा, क्या बात आहे. अशी संसाराची सुरुवात झाली. पण मग हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. आणि असं बाजारात गेले तर मला काय बोलायलाच येत नव्हतं. मग मी जाऊन नुसतं ते पिशवीमध्ये ते पोत त्याच्यामध्ये दाखवणार, पाव किलो, आधा किलो, 1 किलो. माझे मिस्टर सगळं घेऊन येतो. अच्छा, म्हणजे हळूहळू तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जाऊन लोकांशी इंटरॅक्ट करून मालिका सगळ्यात तुम्ही मराठी शिकला. वा वा वा, क्या बात आहे. सुधाताई, तुमच्याशी गप्पा मारायला आम्हाला फार मजा येते. पण आमचा एक नियम आहे की आम्ही रेसिपीज करताना पण गप्पा मारतो. चालेल ना तुम्हाला? व्हेरी गुड. चला, उरलेल्या गप्पा तिकडे मारूयात. सुधाताईंसोबत आता किचन मध्ये जाऊयात आणि पाहूयात रेसिपीज. चला, सुधाताईंशी गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची. तयार आहात तुम्ही? हो, मी तयार आहे. काय या रेसिपीचं नाव आहे? ह्याचं नाव आहे शेपूचं डाळ. शेपूची डाळ म्हणजे शेपूचं वरण असं आपण त्याला म्हणू शकतो. बरं, ठीक आहे. शेपूचं वरण किंवा शेपूची डाळ आपल्याला पाहिजे, हो की नाही? कोणी शिकवली रेसिपी तुम्हाला? हे आमच्या आईने शिकवली. तुमच्या आईने? क्या बात आहे. शेपूची डाळ अशी आपल्याला एक वेगळी आणि जरा कर्नाटकातली रेसिपी आज पाहायला मिळणार, बरोबर? हो. व्हेरी गुड. मग या रेसिपीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. शेपू, तुवर डाळ, टोमॅटो, खडा मसाला आणि खोबरेचं वाटण, कांदा, मिरची, हळद, तिखट आणि मीठ. शेपूची डाळ म्हणजे बस्सारूसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. साहित्य तसं छोटंसं आहे अगदी, हो की नाही? लवकर होते काही? हो, 10-15 मिनिटात होते. अरे वा, क्या बात आहे. आणि आपण करणार आहोत शेपूची डाळ म्हणजे बस्सारू, हो की नाही? पण ही करायची पद्धत पण कन्नडी पद्धतीची? हो, कन्नडच, हो की नाही? वा वा, छान. आधी आपण काय, आता कुकर गरम झाले, त्याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण. घ्या. पहिला पाणी आणि ह्याच्यामध्ये तुवर डाळ आणि ह्याच्यामध्ये शेपू, हे मीठ. बरं, हे आपल्याला शिजवून घ्यायचंय का? हे थोडं शिजवून घ्यायचं. बरं, सगळं एकत्र करून शिजवायचं हे. बरं, मीठ किती लागणार आहे? थोडस. बरं, आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं. हो, ठीक आहे. किती वेळ लागतो याला शिजून घ्यायला? हे 1-2 शिट्टीमध्ये शिजून. 2 शिट्टीमध्ये. मग आपण तोपर्यंत गप्पा मारूयात. तुमच्या घरी एरवी जे पदार्थ होतात, जे काही रोजचं आपलं वरण भात भाजी पोळी असेल, ते कसे आता महाराष्ट्रीयन पद्धतीने होतात का कन्नडी पद्धतीने? कर्नाटकच्या पद्धतीने होते. त्याच पद्धतीने मी पहिल्यापासून तेच शिकत आलेले आहे, तर अजून मराठीचं एवढं काय शिकले नाही हे मी. बरं, म्हणजे तुर्तास आपल्याला ही डाळ आणि शेपू शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर पुढची कृती काय आपली? ह्याच्यानंतर ह्याचं दोन्ही वेगळं करायचं. जे पाणी वेगळं करायचं आणि डाळ आणि शेपू वेगळा करायचं. बरं. आणि
त्याच्यानंतर शेपू आणि डाळ आहे ना ते वाटण करून घ्यायचं बर पेस्ट मिक्सरमध्ये. बर, मग त्याच्यानंतर ते दोन्ही मिक्स करून फोडणीमध्ये टाकायचं. म्हणजे वाटण करताना वेगवेगळं हा. करायचं. चला मग आपण एक काम करूया, तुर्तास ही डाळ आणि शेपू शिजवून घेऊयात, मग ते झाल्यानंतर वाटण करायच्या कृतीकडे वळूयात. शेपू आणि तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतली आणि त्याचं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. बरं, आता हे आपण बाजूला ठेवूया जरा वेळ. पुढची कृती काय? आता पुढं आपण तेलचं फोडणी टाकायचं. तेल, कांदा वगैरे हे सगळं मसाला वाटलेले आहे ना हे. हा, बरं झालं तुम्ही मसाला म्हणालात. मला जरा ह्या वाटणाबद्दल विचारायचं होतं. हे कशाचं मिश्रण आहे? हे याच्यामध्ये खोबरं आणि अख्खा गरम मसाला. बरं, आता पुढे काय करायचंय? आता तेल टाकून फोडणी टाकूया आपण. घ्या. बरं, आता हे तेल गरम होईपर्यंत मला सांगा की जेव्हा तुम्ही मराठी शिकायला सुरुवात केली, तुम्ही म्हणालात की तुम्हाला मालिकांची, सिनेमांची खूप मदत झाली, मग तेव्हा कुठल्या मालिका तुम्ही पाहिलात, काय आठवतं का तुम्हाला? त्यावेळी एवढं नावं आठवण नाही का, म्हणजे त्यावेळी मराठीचं एवढं काय कळत नाही होतं. बरं, पण मग कुठले हिरो किंवा कुणाचं काम? अशोक सराफ आणि सचिनचं खूप पिक्चर बघितले. बरं, म्हणजे अशोक सराफचं तर मला काय कळत नाही होतं खरं. ते ऍक्शनमुळे मी खूप हसत होते आणि मला थोडं आवडत होते ते. बरं, मग त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या ह्याच्यातून मग शिकायला सुरू केले. वा वा वा, म्हणजे त्यांनी जर आज ऐकलं की त्यांचे सिनेमे बघून तुम्ही मराठी शिकला, त्यांना फार छान वाटेल, हो की नाही? आता तेल गरम झालंय, पुढे काय करायचंय? आता कांदा टाकूया. कांदा घ्या. आता टोमॅटो घालायचे. गॅस मोठा करूया का थोडा? नको राहून दे मस्त. कांदा आणि टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घ्यायचं. बरं, पुढे काय करायचंय? आता ह्याच्यानंतर थोडस मिरची टाकायची. ज्याने जास्त तिखट खाते त्याने जास्त टाकायचं. टोमॅटो, कांदा आणि मिरची तेलामध्ये घातली होती. पुढे काय करायचं? आता ह्याच्यातनं गरम मसाला वाटण आहे ना, आता ते घालायचं. हा, जे खोबऱ्याचं वाटण आहे आणि गरम मसाला आहे, सगळं लागेल का? सगळं. खोबऱ्याचं वाटण, कांदा आणि टोमॅटो, मिरचीसह आपण छान एकत्र केलंय. पुढे काय? आता हळद टाकायची. हळद नंतर टाकायची? याच्यातच टाकायची. बघा किती लागणार. हा, बस पुरे. आणि आता तिखट, लाल तिखट. हो, बस पुरे. बरं, ह्याच्यामध्ये समजा नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज ऍड करायचं असेल काय नाही, ह्याच्यात नुसतं ते मटण असलं तर मटण शिजून घाला. आणि इव्हन अंडे पण हे करून, अंडे उकळून ते पण कट करून ह्याच्यात घालू शकता तुम्ही. ते छान लागत असेल ना? वा, क्या बात आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांनो तुम्ही हे असं जरा कन्नडी पद्धतीने हे पण करू शकता, हो की नाही? त्याला मग शेपूची डाळ म्हणता येणार नाही, काहीतरी वेगळं म्हणायला लागेल आपल्याला. ह्याच्या पुढे त्यांनी नॉनव्हेज यूज करायचं. ह्याच्या पुढे, ह्या कृतीच्या पुढे नॉनव्हेज घालायचं, हो की नाही? आता आपण काय करायचं पुढे? ह्याच्यात थोडं मीठ टाकूया. थोडं मीठ. हा, बस. म्हणजे हे वाटताना पण टाकलेलं आहे ना, बरोबर. ह्याच्यात थोडं कमी टाकू. बरोबर. आता हे शेपू आणि डाळीचं मिश्रण घालूया. आता हे घालायचं. आता ते शिजले ना. आता ह्याला एक उकळी आले ना, मग झालंय. शेपूची डाळ तयार, हो की नाही? त्याला कन्नडी मधलं नाव काय म्हणाला? बस्सारू तयार होते. 5 मिनिटात उकळी आली की म्हणजे शेपूची डाळ आपली. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्यायला उकळी येईपर्यंत या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शेपूची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेपूची भाजी, तूर डाळ, टोमॅटो, कांदा, खडा गरम मसाला आणि खोबऱ्याचं वाटण, मिरची, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये तूर डाळ, शेपूची भाजी आणि मीठ घालून 2 शिट्या काढाव्यात. शिजल्यानंतर शेपूचं पाणी आणि भाजी वेगवेगळं करून शिजलेली भाजी वाटून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, चिरलेली मिरची, खडा गरम मसाला आणि खोबऱ्याचं वाटण, हळद, तिखट, मीठ आणि शेपूचं वाटलेलं मिश्रण घालून उकळवून शेपूची डाळ सर्व्ह करावी. बस्सारू म्हणजे शेपूची डाळ आता आपण पाहिली. कशासोबत खाता येते ती डाळ? ते भाताबरोबर जास्त खाते, जास्त छान लागतं. ते छान असतं भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर डाळ छान होते. वा. आणि आता जो दुसरा पदार्थ आपण पाहणार आहोत त्याचं नाव काय? वांग्याचे खरी वांगे म्हणते. ते काय म्हणतात? खरी वांगे. करी वांगे. बरं. आणि कन्नड मध्ये काय म्हणतात? वांगे बदनिका म्हणते. बदनिका. हा, बदनिका. बरं, म्हणजे करी बदनिका आपण पाहणार आहोत. खरी बदनिका नाही, बदनिका सार. बदनिकाय सार असं म्हणतात कन्नडीमध्ये. हे लिहून घेऊ नका तुम्ही, करी वांगे असंच लिहा, हो की नाही? हो. यासाठी काय साहित्य लागतं ते सांगा आम्हाला. वांगी, टोमॅटो, शेंगदाण्याची चटणी, कांदा, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. करी वांग्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. मला ह्याच्याबद्दल सांगा बरं, शेंगदाण्याची चटणी काय आहे? हे शेंगदाणे आणि लसूण, कोथिंबीर, तिखट आणि मीठ घालायचं. हे आमच्याकडे करून ठेवतो आम्ही डब्यामध्ये. अच्छा. कधी पण वांग्याची भाजी करताना तुम्ही भरून पण करू शकता
तसं पण करू शकता. गवारचं भाजी कुठल्या पण भाजीमध्ये वरती टाकू शकता. इव्हन भाजी नाही असेल तर दही बरोबर रोटी बरोबर खाऊ. नाही आता या वांग्याबरोबर कसं लागते ते मी पाहिनंच, पण मला मुळात शेंगदाण्याची चटणी फार आवडते. फार सुंदर आहे शेंगदाण्याची चटणी. म्हणजे ही जरी वेगळी काढली ना तरी पोळी सोबत खायला फार छान लागेल. हो की नाही? ह्याची पण करण्याची पद्धत कन्नडी पद्धतीने करतात. कन्नडी पद्धतीनेच करतात. बरं ठीक आहे. काय करणार आहात पहिल्यांदा? आता पहिला वांगे कापून घेतो. बरं. ऍक्च्युअली ह्याचे देठ काढत नाही आम्ही. बरं. देठासह वांग वापरायचं. देठासह वांग वापरतो. बरं. हे आहे ना, आता ह्याचं मधीतून कापून घेतो. बरं. थोडं थोडं थोडं. अच्छा. मग हे ह्याचं पाण्यात ठेवायचे, काळे होऊ नयेत म्हणून. हा. बरं. पुढे काय करायचं? आता तेल गरम झालं, हे कढाई, तर तेल टाकू आपण. किती लागणार आहे सांगा? थोडं ह्याला तेल जास्त लागते. बरं. वांग्याचे बघा. हा बस. पुरे? बस. बरं. आता याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा का आधी? हो, थोडासा कांदा हे. जेव्हा तुम्ही इकडे आलात तेव्हा इकडचे पदार्थ किंवा इकडच्या पद्धतीने करायला तुम्हाला शिकवलं कोणी? मग मदत कोणाची झाली? माझे सगळे फ्रेंड शिकवले. बरं. आणि बरंच माझा मिस्टर पण हेल्प केले की असं आमच्याकडे असं करते असं करते. बरं. मग आता टोमॅटो टाकू. कांदा आणि टोमॅटो. बरं. त्यांनी शिकवले तरी पण मी जास्त कर्नाटकचं जे आमचं कन्नडमध्ये बनवते बरोबर तेच जास्त बनवते. बरं. म्हणजे प्रभाव त्याच्यात जास्ती राहील आणि ते स्वाभाविक आहे, कारण तिथे तुम्ही लहानपणापासून राहिला होता. तेच आणि ती पद्धत तुम्हाला जास्ती जवळची. हो की नाही? बरं. आता काय? कोथिंबीर जास्त टाका. बघू पुरे इतकी? हां. आता हे शिजल्यानंतर थोडंसं हळद आणि मीठ टाकूया. थोडं परतून झाल्यानंतर का? बरं ठीक आहे. मग आपण परतून घेऊयात व्यवस्थित. हो. आता थोडंसं हळद टाका. हळद घालूया. हां. बरं. बघा. हां बस. पुरे? बस. तिखट? हां. आता थोडं तिखट किती लागेल? थोडं जास्त लागतं. जास्त लागतं? हो. बरं. बस. पुरे? तसे फार साहित्यातले पदार्थ फार जास्ती नाही आहेत. मीठ टाकूयात. मीठ किती लागणार आहे? अजून थोडं. बस. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. पुढची कृती काय आपली? आता ते वांगे कापून ठेवलेले ना, त्याच्यात ते शेंगदाण्याचं कूट थोडं भरून ह्याच्यामध्ये ठेवायचं. ती चटणी जी आपण केली होती. हो की नाही? ह्याच्यात काय काय म्हणाला तो मगाशी तुम्ही? लसूण, कोथिंबीर, तिखट, मीठ. कोथिंबीर आणि लसूण पण आहे? हो. पण मग ते वाळून घ्यायला लागलं असेल? नाही, डायरेक्ट आम्ही ओलं केलं तरी चालतं. बरं. हे कसं? ऍक्च्युअली कोथिंबीर ओलं नाही असते, ते सुकं असते ना, तेव्हाच आम्ही घालतो डायरेक्ट. पाणीमध्ये ओलं असले तर ना ते चटणी खराब होते. बरोबर. ठीक आहे. मग आपण आता ह्याच्यात भरून घ्यायचं का? हो. घ्या. बरं. हे वांगे जे ते देठासह घ्यायचं काही कारण आहे का? देठाचं सह म्हणजे त्याचं टेस्ट वेगळं येते. बरं ठीक आहे. ते म्हणजे हे पूर्ण शिजवून पण नाही, थोडंसं कच्चं शिजवते ते. बरं. म्हणजे अख्खं वांगच थोडंसं कच्चं शिजवायचं का? हो. बरं. मग ते म्हणजे ते चावून म्हणजे कसं हे खातो ना आपण. बरोबर. खाऊन. आणि परदेशातल्या सुद्धा बऱ्याच रेसिपीज मध्ये अर्ध कच्चं ठेवायची एक पद्धत आहे, कारण ते तसं खायला छान लागतं आणि ते जास्ती हेल्दी असतं असं म्हणतात. आमच्याकडे असंच हे वांग्याची भाजी करताना पूर्ण शिजवत नाही ते. बरं. अर्ध शिजवते. बरं. असं हे वांग्यामध्ये आपण ते सारण भरलं दाण्याच्या चटणीचं आणि ते सोडलं त्या मिश्रणात. आता थोडंसं हे परतून घ्यायचं. हे बरं. ते सगळं मिक्स व्हायला पाहिजे ना. बरं. मग नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट टाकायचं परत. बरं. हे शेंगदाण्याचं. बरं. म्हणजे हे आधी जे आपण केलंय ते हे कांदा टोमॅटोचं मिश्रण ते परतून घेतलं, ते सगळं ह्या वांग्यांना वरतून लागलं पाहिजे. लागायला पाहिजे. आणि आता काय? आता थोडंसं पाणी घालूया आपण. बरं. घ्या. आणि याच्यामध्ये अजून थोडंसं आम्ही शेंगाची चटणी ग्रेव्हीसाठी वरून ऍड करायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे, तुम्हाला घट पाहिजे तर घट, थोडंसं पातळ पाहिजे असेल तर थोडं पातळ. बरोबर. ग्रेव्ही घट्ट असली की ते अजून छान वाटते. आणि हे तर म्हणजे दिसतानाच एवढं छान दिसते की ते चवीला आपण शिळी भाकरी, गरम पोळी, भात कशाही सोबत खाऊ शकतो ना. खाऊ शकतो. क्या बात. उकळी आली की मग आपलं तयार झालं. कारण आपल्याला हे अर्ध कच्चं ठेवायचं असतं. अर्ध कच्चंच ठेवायचं, पूर्ण शिजवायचं नाही हे. वा. इतकं खमंग आणि छान असेल ना, मला 100% खात्री. करी वांगे म्हणतोय ना आपण याला. व्हेरी गुड. उकळी आली की करी वांगे तयार होत आहेत. आपण गॅस मोठा करूयात, म्हणजे पटकन उकळील आणि पटकन आपल्याला ते खाता येईल. पटकन तुम्ही लिहून घ्या या करी वांग्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. वांग्याची करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साधी वांगी, टोमॅटो, शेंगदाण्याची चटणी, कांदा, कोथिंबीर,
हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम वांग्यांना मधोमध चिरा द्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ परतून घ्यावं. चिरा दिलेल्या वांग्यांमध्ये शेंगदाण्याची चटणी भरावी. ही चटणी भरलेली वांगी कढईमधल्या मिश्रणामध्ये घालावीत. त्यामध्ये पाणी घालावं. या करीमध्ये उरलेली शेंगदाणा चटणी घालून ते उकळवून सर्व्ह करावी. सुधाताई, आज मी तुमच्या घरी आलो आणि तुम्ही मला 2-2 कन्नडी पद्धतीच्या रेसिपीज करून दाखवल्या. आमच्या प्रेक्षकांनाही पाहायला मिळाल्या. मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मला तर खूपच छान वाटलं. का म्हणजे मी मराठी शिकले आणि आज जी मराठीमध्ये मी पार्टिसिपेट केले तर मला खूपच आनंद. वा वा वा, खूपच खुशी होते की आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि माझी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट आहे की झी मराठीवरती आज तुम्ही जरा कन्नडी पद्धतीच्या रेसिपीज दाखवल्या, हो की नाही? मग मला झी मराठीवरती स्वतःला पार्टिसिपेट करून खूप छान वाटलं. हे कन्नडीत कसं म्हणायचं? मला ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದ ಜಿ ಮರಾಠಿದಾಗ ನಾನು ಬಂದ ಕೇಸಿಂದ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಚೆನ್ನಾಗಿ ನಾನು ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ हे काय होतं शेवटचं? सगळ्यांना थँक्यू. थँक्यू सो मच. वा वा, आम्हाला पण खूप छान वाटलं आणि एवढा छान आजचा भाग केल्याबद्दल झी मराठीकडनंच तुम्हाला ही प्रेमाची भेट असते. अशाच छान छान हसत राहा आणि छान छान पदार्थ करत राहा. हो की नाही? थँक्यू. थँक्यू. असंच तुम्ही पण येत राहा आमच्या घरी आणि मी पण मराठीमध्ये बोलून बोलून असं रेसिपी करू. क्या बात आहे. खूप छान. मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, आमचं बोलणं? हे नक्की कळवा, कारण तुम्ही कळवल्याशिवाय आम्हाला कळणार नाही हो तुम्हाला आवडतंय की नाही. हा, हे सगळं कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. सुधाताईंनी आपल्यासाठी केलेली शेपू डाळ आणि वांग करी आपल्या समोर आहे आणि सोबत आहे त्यांचा मुलगा विश्वनाथ. हो की नाही? अच्छा, तुला आईने केलेले हे पदार्थ आवडतच असतील ना? हो. व्हेरी गुड. आपण दोघं मिळून खाऊया आता. चालेल ना? चला, आम्ही हे खातो, तुम्ही घ्या निरोप. असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.